आपल्याला सांगण्याचं काम करतात, पण ऐकण्याचं तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे. का केलं पाहिजे याचं कारण आहे महाराज, माणसाला चांगली गोष्ट लवकर लक्षात येत नाही, पण वाईट लवकर आल्याशिवाय राहत नाही. ती गोष्ट चांगली यावी याकरता संतांचे विचार ऐकायचे. 10वीला पोरग होतं. आईला सांगितलं, आई मला जर चांगले टक्के पडले तर तुम्हाला 10वीला काय देशील बरं? आईने सांगितलं, बाया 10वीला जर तुला चांगले टक्के पडले ना, तुला मी एक सायकल घेऊन देईन. पोरग हुशार होतं, अभ्यास केला आणि अभ्यास करून पोरानं चांगले टक्के पाडले. 10वीला उत्तीर्ण झालं. आईकडे धावत आला आणि धावत आल्यानंतर सांगितलं, आई तू म्हटली होती 10वीला पास झाला, चांगले टक्के पडले, तुला मी काय घेऊन देईन? सायकल घेऊन देईन. मला चांगले टक्के पडले. आईने सांगितलं, चल तुला सायकल घेऊन देते. म्हणे मला सायकल नको, मी आता लहान राहिलो का? नाही, मग मला मोटरसायकल घेऊन दे. आईने सांगितलं 10वीला नाही, मग 12वीला चांगले टक्के पाड. 12वीला चांगले टक्के पाडल्यानंतर तुला काय घेऊन देते? तुला काय घेऊन देते? मोटरसायकल घेऊन देते, गाडी घेऊन देते. पोरगं हुशार होतं, त्याने 12वीला सुद्धा तितकाच अभ्यास केला, टक्के चांगले पाडले आणि टक्के चांगले पाडून आता आईला सांगितलं मला गाडी. आईने सांगितलं, चल जामखेडला. दोघं गेले अंगद महाराज आणि गाडी घेतली. डोक्यात आमचं चांगलं येत नाही, वाईट बरोबर येते सांगतोय. जामखेडला गेल्यानंतर गाडी घेतली. पोराने पेड्याचा बॉक्स आणलेला होता, नारळ आणलेला होता, नारळ फोडला, बॉक्स वाटला आणि वाटल्यानंतर गाडीवर बसला आणि आईला सांगितलं, आई गाडी मला येते, मग तू मागं बसायचं, गाडी मी चालवणार. मागं आईला बसवलं आणि आईला बसवल्याच्या नंतर बायाने गाडी चालू केली. जशी गाडी चालू केली, गाडीची रेस दाबवली आणि जशी गाडी पळायला लागली, पळता 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 गाडीची स्पीड 20 वर आहे, 30 वर आहे, 40 वर आहे, 50 वर आहे. पाहता 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 गाडी 80 वर जाते. जाता जाता मागं आई बसलेली आहे. आईने सांगावं, बाया गाडी दम्माने चालव, बाया गाडी दम्माने चालव, गाडी तुला चांगली येत नाही, गाडी दम्माने चालव. मागून आई सांगत होती, बाया सांगत होता, आई तू शांत बस, मला गाडी येते, तू शांत बस. पाहता 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 बाया इकून चाललेला आहे. तिकून एक मोठी ट्रक त्या 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 वेगाने, तिकून सुद्धा तितकीच असे ट्रक येते. तिकून ट्रक येते, इकून बाया चाललेला आहे, तिकून ट्रक येते, बाया चाललेला आहे. मागून आई सांगते, बाया गाडी दम्माने चालव, गाडी दम्माने चालव. येता 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 ट्रक जशी आली आणि बाया जसा गेला, दोघांचं बी काहीच नाही झालं. गाडी हिकून गेली आणि ट्रक हिकून गेली. काही नाही झालं, गाडी निघून गेली आणि ट्रक बी निघून गेली. बरं झालं ना बाबा, बरं झालं. बाबा म्हणते बरं झालं. मला सांगा, खरं सांगा, तुमच्या डोक्यात काय आलत? काय आलत? 100% बाया टर्की खाली गेला आणि बाया काहीच नाही, आपण मारायलाच आलेलो आहेत, मारायलाच. प्रत्येक जण मारायलाच आलेलो आहेत. मला सांग, आपल्या डोक्यामध्ये बरोबर लगेच काय येतं? चांगलं नाही येत, वाईट बरोबर येणार. हे असं झालं असेल. ऐका, ही कुबुद्धी विचार काढून टाकण्याकरता संतांचे विचार ऐकायचे. संत सांगतायत, संत जागे करतायत, याचं कारण आहे संत महात्मे सांगतायत हे आम्ही ऐकायचे. संतांचे कामे करण्याकरता देव येतोय, आपलं कामे करण्याकरता नाही, आपल्या स्वप्नात सुद्धा देव नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, त्यांनी परमार्थ केला, तो वर्म जाणून परमार्थ केला. नव्हे, संतांचा परमार्थ हा देवा करता होता आणि तुमचा आमचा परमार्थ हा देखाव्या करता. एवढाच बदल. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव अशान भेटायचा नाही रे, देव अशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ऐका ऐका, त्या भगवान परमात्म्याला मनामध्ये भाव नसेल तर तो परमात्मा पावत नाही. त्याकरता आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला परमार्थ करत असताना संतांनी कसा केला हे आम्हाला कळून घेतलं पाहिजे. तो परमार्थ आमचा देवा करताच असला पाहिजे, देखाव्या करता नसला पाहिजे. जोपर्यंत आमचा परमार्थ हा देखाव्या करता, तोपर्यंत आम्हाला त्याची प्रचिती अजिबात येणार नाही. जोपर्यंत आम्ही असं ठरवत नाहीत केलेली प्रत्येक कृती ही देवा करताय, तोपर्यंत परमात्मा आम्हाला कळू शकत नाही. केलेली प्रत्येक कृती आहे ते देवा करताय ही आमची भावना झाली पाहिजे. आणि भावना ज्या वेळेस अशी होईल ना, त्याच वेळेस आमचा परमार्थ सफल आहे. किती दिवस परमार्थ करतो याला किंमत नाहीये.
परमार्थ कसा करतो याला खूप मोठी किंमत आहे. बाबा पाठामध्ये सांगत असतात, बाबा म्हणत असतात, किती दिवस परमार्थ केला याला किंमत नाही, कसा परमार्थ केला याला किंमत आहे. बाबा म्हणतात तसं कोणत्या ठिकाणी पडला याला किंमत नाही, पडून काय करतो याला खूप मोठी किंमत आहे. संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो, पण करत असताना आम्ही करतो काय ह्याला खूप मोठी किंमत आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, करतोय आम्ही काम. ऐका ऐका, करतोय आम्ही स्वयंपाक, करत असताना स्वयंपाक करत असताना आमचे हात स्वयंपाक करतायत, पण तोंड मात्र मोकळे. त्या तोंडाने कधीतरी म्हणा त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्या, आणि नाम घेता 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 तो स्वयंपाक करा. आता काय होईल, आम्ही घेतलेलं नाम त्या स्वयंपाकावरती पडेल, आणि पडत असताना ते अन्न पवित्र होईल. आणि मला असं वाटतं ते पवित्र झालेलं अन्न खाल्ल्याच्या नंतर माणूस सुद्धा पवित्र होईल. पण कधी महाराज आम्ही त्या भावनेने नाम घेतलं तर. माझा मुद्दा इथं होता, आम्ही कुठे याला महत्व नाही, आम्ही असून काय करतो याला खूप मोठं महत्व आहे. राजा अकबराने सांगितलं बिरबलाला, मला एक मोठं स्वप्न पडलं होतं. काय स्वप्न पडलं होतं राजेसाहेब? काही नाही, आपण दोघं शिकारीला गेलो. हो, शिकारीला आपण दोघं गेल्याच्या नंतर मोठं घनदाट अरण्य, घनदाट जंगल आहे, आणि त्या जंगलामध्ये आपण दोघं काय गेलो, शिकारीला गेलो. हो, शिकारीला गेल्याच्या नंतर आपल्याला शिकार सापडत नव्हती. पाहता 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 आपण रस्त्याने चालत होतो. चालता 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 एका रस्त्यामध्ये मोठा असा खड्डा होता, आणि त्या खड्डा असताना दोघं सुद्धा खड्ड्यात पडलो. पण पडत असताना एका बाजूला एक खड्डा होता मधाचा, आणि एक खड्डा होता गटारीचा. अकबराने सांगितलं बिरबलाला, बिरबल दोघं सुद्धा खड्ड्यात पडलो, पण ऐक, पडत असताना मी पडलो मधाच्या खड्ड्यात, आणि तू पडला घाणीच्या खड्ड्यात, गटारीच्या खड्ड्यात. सगळा राजदरबार हसला, आणि हसून हसून बिरबलाला सांगत होता, कशात पडला तू? घाणीच्या खड्ड्यात पडला. बिरबल हुशार, गप बसल तो बिरबल कुठं. बिरबलाने सांगितलं, राजेसाहेब मला सुद्धा असं एक स्वप्न पडलं होतं. कसं स्वप्न पडलं होतं? माझ्या स्वप्नात सुद्धा आपण दोघं शिकारीला गेलो होतो. शिकार आपल्याला सापडत नव्हती. आपण रस्त्याने चालत होतो. चालता 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 मला सुद्धा 2 खड्डे लागले. खड्ड्यामध्ये चालता 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 माझ्या स्वप्नात सुद्धा मी खड्ड्यात पडलो. खड्ड्यात पडत असताना राजेसाहेब माझ्या स्वप्नात सुद्धा तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडलात, आणि मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. अकबराने सांगितलं, हे स्वप्न तर माझंच होतं, तो कॉपी केली का? म्हणे नाही नाही, कॉपी नाही. मग माझं स्वप्न अजून थोडंसं लांब होतं. काय लांब होतं? म्हणे काय नाही, आपण दोघं शिकारीला गेलो, रस्त्याने चालत होतो, 2 खड्डे होते. मधाच्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडलात, घाणीच्या खड्ड्यामध्ये मी पडलो. पण ऐका राजेसाहेब, माझं स्वप्न पुढे काय झालं, आणि आपण दोघं सुद्धा खड्ड्याच्या वर आलोत, आणि वर आल्याच्या नंतर तुम्ही माझं अंग चाटत होता, आणि मी तुमचं अंग चाटत होतो. ऐका ऐका ऐका, आम्ही कुठं पडलो याला महत्व नाही, मग आम्ही चाटतो काय याला महत्व आहे. आम्ही किती दिवस परमार्थ करतो याला महत्व नाहीये. या संसारामध्ये राहून कुठं राहतो याला किंमत नाही. मग या संसारामध्ये राहून सुद्धा किती चांगला परमार्थ करतो याला खूप मोठी किंमत आहे. आणि ज्या वेळेस आम्हाला ही गोष्ट कळेल त्यावेळेस संतांचे विचार आम्हाला कळतील असं मला वाटतं. कारण संत महात्म्यांनी सांगून टाकले, तुम्ही जर आमच्या मार्गाने चाललात ना तुमचं भलंच होईल. का? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. मग काय करायचं आम्ही? येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. ऐका ऐका, संतांच्या मार्गाने जर आम्ही गेल्याच्या नंतर काय होतं महाराज? तर काय होतं, संतांनी सांगितलं, तुम्ही आमच्या मार्गाने आलात, ज्या वाटा दुस्तर होत्या, ज्या वाटा कठीण होता, त्या वाटा आम्ही मोडून काढल्या. त्या वाटा मोडून काढल्यामुळे आता मार्ग सोपा आहे, आणि तुम्ही ह्या मार्गाने आलात ना
राज्यकारभार सुरळीत चालू शकतो. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर सूक्ष्म दुस्तर मोडनिया बाट सूक्ष्म दुस्तर मोडनिया बाट सूक्ष्म दुस्तर राजभार चालायचा केला राजभार चालायचा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चालायचा चालायचा मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चालायचा, केला राजभार चालायचा. राज्यकारभार सुरळीत चालतो. पण कधी त्या वाटाने गेल्याच्या नंतर ती वाट दाखवली संत महात्म्यांनी. ती वाट दाखवत असताना आमच्या डोळ्यासमोर ती वाट आली पाहिजे. संत महात्म्यांनी वाट दाखवत असताना संतांनी सांगितलं, अरे प्रस्थान होतं आळंदीला, आणि आळंदीला प्रस्थान होत असताना आळंदीनं माझे ज्ञानोबा आहेत जातायत पंढरपूरला. जा कधीतरी त्या वाटाने गेल्याच्या नंतर आम्हाला कळून जाईल खरा आनंद काय. जा कधीतरी त्या वारीमध्ये, आणि वारीमध्ये जाऊन या मुखाने कधीतरी मना माऊली, ज्ञानोबा म्हटल्याच्या नंतर कधीतरी मना माऊली, कळून जाईल या परमार्थाचा आनंद काय. कसं जायचंय सांगितलं. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल सवारे. ऐका, त्या आनंदाने आम्ही कधीतरी त्या आळंदीला गेलं पाहिजे. आणि आळंदीला जात असताना त्या ज्ञानोबराय बरोबर कधीतरी आम्ही त्या पंढरीला गेलं पाहिजे. आणि पंढरीला जात असताना आम्हाला समाना वाटतं मग काय, आनंद तेथीचा मुख या शिवाचा बहिरी ऐकती कानी रे. आंधयासी डोळे पंगयासी पाय तुका म्हणे हृत होती तरणे रे. ऐका, त्या वारीमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला कळून जातं म्हातारे माणसं सुद्धा तरुण पोरासारखं पळतात ना, तो आनंद आमच्या लक्षात येतो. किती मोठा आनंद आहे. वारी राजा हो, वारीमध्ये आंधयाशी डोळे पंगयाशी पाय. ज्याला डोळे नाहीत, ज्याला पाय नाहीत, देण्याची ताकद सुद्धा त्या वारीमध्ये, पण तो भाव आमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. एका वारकऱ्याला आपल्या नातवाने सांगितलं बोलता येत नव्हतं, सांगावं, बाबा मला तुमच्या बरोबर पंढरपूरची वारी करायची. वारकऱ्याने पुरीला सांगावं, पुरी वारीमध्ये गर्दी भरपूर असते, तू हरवली तर तुला कुठं सापडवायचं, नाही जमायचं, माफ कर, नाही नेऊ शकत. हट्ट होतं सांगायचं, बाबा मला सुद्धा तुमच्या बरोबर आळंदीला यायचंय, ते प्रस्थान बघायचे, तो ज्ञानोबांचा कळस हलताना तो पाहायचाय, आणि पाहत असताना ज्ञानोबा तुकोबाच्या भजनामध्ये मला सुद्धा पंढरपूरला जायचंय बाबा. वारकऱ्याने सांगावं, पुरी तुला मी नेऊ शकत नाही, गर्दी भरपूर असते, यायचंय मला. हट्ट होता राजूभाऊ, आणि हट्ट असल्यामुळे बाल हट्ट पूर्ण करावा लागतो. आणि तो हट्ट पूर्ण करत असताना सोबत असताना त्या वारकाने आपल्या नातीला घेतलं आणि आळंदी गाठली. आणि आळंदीला जसं वारकरी पोहोचला, प्रस्थानाचा दिवस होता. दिवस आत येत असताना दुपारचे 2 वाजलेले आहेत, आणि वाजत असताना ज्ञानोबांचं प्रस्थान आता चालू होते. सर्व मानाच्या दिंड्या आतमध्ये सोडल्या, आणि सोडत असताना प्रत्येक दिंडीचा मानकरी येतोय
आतमध्ये जातोय, टाळकरी जातोय आणि जात असताना प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामधला टाळ, प्रत्येक वारकऱ्यातल्या पकवाजाच्या गळ्यातला मधला पकवाज आणि प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामधून एक आवाज येतोय, ज्ञानोबा म्हणावं, मागून सर्वांनी माऊली म्हणावं. टाळामधून आवाज माऊली, पकवाजामधून आवाज माऊली, एखाद्याने मुखातून म्हणावं माऊली. नोहे नोहे वारकऱ्याने आनंदात पाऊल खेळावा, त्या पावलामधून सुद्धा आवाज येत होता माऊली. त्या सुंदर वातावरणामध्ये, आनंदी वातावरणामध्ये ती पोरगी बागडत होती, खेळत होती, नाचत होती आणि नाचता 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 ती पोरगी म्हणत होती, ज्ञानोबारांनी तिने हात जोडावं आणि सांगावं, ज्ञानोबाराया तुमची शेवटपर्यंत वारी करणारे ज्ञानोबाराया, एकच विनंती ज्ञानोबाराया, पंढरपूर पर्यंत जाऊपर्यंत या मुखाने एकदा तरी माऊली शब्द म्हणण्याकरता मला यावा. त्या अंतकरणामध्ये भाव ठेवून तुमची मी वारी करते. ऐका, ज्ञानोबारांचं प्रस्थान आहे. सर्वांनी नाचतायत, बागडतायत आणि करत 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 असताना ज्ञानोबारांचा चमत्कार सांगेल तुम्हाला. ऐका, आज सुद्धा तुम्ही आळंदीला जा आणि ज्या वेळेस तुम्ही प्रस्थानला जात असाल, प्रस्थानला जी जी मंडळी जात असेल त्यांना माहितीये, जोपर्यंत ज्ञानोबाराय कस हालून परवानगी देत नाहीत ना, तोपर्यंत ज्ञानोबारांची पालखी मंदिराच्या बाहेर निघत. जोपर्यंत ज्ञानोबाराय कस हलवत नाहीत, तोपर्यंत ज्ञानोबारांची पालखी निघत नाही. मग तिथं 10 वाजू द्या, 11 वाजू द्या, नाहीतर 12 वाजू द्या, नाही चालत महाराज, नाही चालत. ज्या वेळेस ज्ञानोबाराय कस हलवला जातो ना, त्यावेळेस पालखी निघते. ज्ञानोबारांची पालखी आजू घरामध्ये गेली आणि जात असताना ज्ञानोबाराय दर मजल दर मुक्काम करत 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 एक एक मुक्काम घेत 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 माझे ज्ञानोबाराय पंढरपूरला जात आहेत. जात असताना सांगायचंय मला, ऐका, जात असताना वाखरी हे गाव लागतं आणि वाखरी गाव लागत असताना वाखरी या गावामध्ये एक ज्ञानोबारांचं गोल रिंगण होतं आणि त्या गोल रिंगणामध्ये सुद्धा वारकरी तितकं बेधुंदपणे नाचतायत. त्या मुलीनं प्रत्येक सेवा करत असताना, सकाळी उठावं, पूजा करावी करत असताना त्या मुलीनं फक्त आणि फक्त न बोलता येत नसताना सुद्धा त्या मुलीने एक प्रयत्न करावा माऊली म्हणण्याचा, माऊली म्हणण्याचा. माऊली मुखाने म्हणता येत नव्हतं, पण तरी सुद्धा प्रयत्न करणारी ती मुलगी होती. आता हे रिंगण चालू होत असताना सर्व वारकरी त्या आनंदामध्ये नाचतायत. नाचता 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 बेधुंदपणे नाचतायत. पकवाज वाजतोय, टाळ वाजतोय आणि प्रत्येक जण ज्ञानोबा म्हटल्याच्या नंतर माऊली म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आणि पाहता 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 एक चमत्कार झाला आणि होत असताना ज्ञानोबा माऊली या भजनामध्ये न बोलणारी मुलगी कधी माऊली म्हणून गेली कुणालाच कळलं नाही. ही गोष्ट ज्या वेळेस त्या वारकऱ्याने पाहिली, वारकऱ्याने माऊलींना हात जोडला आणि सांगितलं, माऊली आयुष्यभर तुमची वारी करतोय माऊली, पण आजपर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही माऊली, पण एक शब्द देतो माऊली, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमची वारी कधीच चुकणार नाही, कारण दिलंय ते मला खूप मोठं दिले. साधू साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना. त्या संत महात्म्यांनी ती वारी केली. त्या वारीतला आनंद आम्ही पाहण्याकरता गेलो पाहिजे. जातो ना तुम्ही, आम्ही सुद्धा वारीला जातो, पण वारी करत असताना ती वारी त्या भावनेने करतो अजिबात नाही. बाबा सांगत असतात, बाबा म्हणतात सगळीच वारी करता जात नाहीत. मग वारीमध्ये काय हौशी असतात, काय गवशी असतात आणि काय गोळा करणारे असतात. त्याच्या व्यतिरिक्त वारीच नसते म्हणतात, अजिबात नाही. माऊलींबरोबर एक जात असाल तुम्ही, आता बाबांची दिंडी असते, तुम्ही जात असाल, पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर लोक वारी करता नाही, मग येऊ दे आमल्याकडे म्हणलं जातं काय, वारी नाही लाडू लाडू वाडू. खरं सांगू का, आपल्याकडे म्हटलं जातं पुन्हा तिथं काय होणं. आणि महाराज खरं सांगू का, पुण्यामध्ये गेलेला आपलं एकूण सर्व वर्ग आहे ना, सर्व खेड्यापाड्यातला वर्ग इतका प्रेम करतो त्या वारीवर,
इतका प्रेम करतो त्या वारीवर. अरे 2 दिवस त्यांची इतके हाल होतात तरी सुद्धा गेलेला तो वर्ग आहे, तो आपल्या खर्चातून काहीतरी वस्तू घेतोय आणि वारकऱ्याला काहीतरी घेतोय आणि वाटतोय, देतोय. पण एक सांगू का, देत जरी असला तरी तुम्ही जे काही देतायत ते खऱ्या वारकऱ्यापर्यंत नाही पोहोचत. तुम्ही देताय ना, जे घेताय त्यालाच देताय. जो खरा वारकरी आहे तो घेण्याच्या भानगडीत पडत नाही. घेणारे इतके घेतात, इतके घेतात. एका म्हातारीने घ्यायला चालू केलं हा, लाडवाला राजगिरा घेतला, केळी आली घेतली, पाण्याची बाटली घेतली, बिस्किट पुडा घेतला, चिप्स घेतले, खजूर घेतलं. आजीला म्हणलं, आजी बास कर, आजी मलाच म्हणते नासाव. पण तुमच्याकडे बी आहे का? किती घ्यावा हे कळलं पाहिजे ना, कळलं पाहिजे आम्हाला. एका घरी गेलो, वारीमध्ये जात असताना दिवे घाटाच्या खाली म्हणे, महाराज एवढा मोठा दिवे घाट चढायचा आहे, मग चला चहा प्यायला. बाजूला गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर सांगितलं, महाराज चहा घेणार का दूध? म्हणलं दूध का? म्हणलं तब्येत अशी, तुमच्या दुधाने तरी वाढली तर वाढली. नाही म्हणे, दूध तुम्हाला घेता येणार नाही का? मी तुम्हाला चहा करणार, तुम्हाला चहा प्यावा लागणार. म्हणलं पेत नाही का? अहो म्हणलं चहा पिले की घरी गेले आई हानती म्हणलं मला. म्हणे मार खाल्ला तरी चालेल पण तुम्हाला चहा प्यावं लागेल का? मी तुम्हाला फक्त चहा देणार नाही, मग त्याच्यासोबत बिस्किट खायला देणार आहे. आणि हे बिस्किट असं आहे, हे बिस्किट असं आहे, ते जर दुधात बुडिलं ते हरवून जाते म्हणे, सापडतच नाही, गायब होते. चहात नाही होत म्हणे, तुम्हाला चहाच करा. चहा केला आणि चहा केल्याच्या नंतर चहा घेऊन आली आणि चहा घेतल्याच्या नंतर मला सांगा भाऊ, देत असताना, खायला देत असताना एखाद्याने एखादा बिस्किट पुढं फोडावा, पेटीमध्ये टाकायचा आणि घेऊन यायचा. ही आपली काढली प्रथा, बरोबर. 1-2 बिस्किट पुढे लय झालं, अंगात महाराज घेऊन येतानाच ती भाकरी करायच्या परातीमध्ये बिस्किट घेऊन आली. अरे तिला म्हणलं मी का जनावर आहे का काय? विचार कर. बिस्किट खायला चालू केले, 2, 4, 5 बिस्किट खाले. म्हणलं बस, खावं लागन. म्हणलं बस, म्हणजे तुम्हाला खावं लागन का? माऊलीच्या आशीर्वादाने आपल्याला काहीच कमी. हे म्हणलं 100% माऊलीच्या आशीर्वादाने काही कमी नाही, म्हणजे 100% यांचा बिस्किटाचा कारखाना असला. आता मोठे मोठे माणसं म्हटल्यानंतर कारखाने फिरकाने बोललं पाहिजे ना. हा काय बिस्किटाचा कारखाना असला आहे ना, पाहिजे. विचार केला 100% बिस्किटाचा कारखाना असला पाहिजे. भाऊनी सांगितलं तुम्हाला बिस्किट खावं लागन. म्हणलं बस, खावं लागन का? माऊलीच्या आशीर्वादाने आपल्याला काहीच कमी. बिस्किट खायचे झाले न विचारता मी त्यांना जाता जाता विचारलं, म्हणलं का हो भाऊ, तुमचा बिस्किटाचा कारखाना आहे का? म्हणे कशाचा कारखाना आणि कशाचं काय महाराज, मागच्या वर्षी दिंडीत गेलतो, एवढे बिस्किट गोळा झाले, एवढे बिस्किट गोळा झाले. संपना दुसरी वारी आली तरी बी मग मागचे बिस्किट काय करावात म्हणून तुम्हाला खायला दिली. अशा 50 जरी वाऱ्या केल्या अंगद बाबा, वारीचं फळ आम्हाला नाही भेटणार. वारी काय हो? प्रत्येक दुःख विसरून टाकणारी ही वारी आहे. जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, ते दुःख विसरून टाकण्याची ताकद त्या वारीमध्ये. तुम्ही 2 पावलं चाला आणि चालत असताना तो आनंद पहा. एखाद्याने तो आनंद विचारावा, सांगता येत नाही. न सांगता येणारा आनंद म्हणजे वारीच आहे. आणि ती वारी जीवनामध्ये एक विनंती राहील, जीवनामध्ये एकदा तरी ती वारी तुमच्या जीवनामध्ये घडू द्या, एवढी तुमच्या जवळ प्रार्थना करतो.